नाही यार दादा, पण आई आधी अशी चिडचिड नाही करायची. आपण आईला गृहीत धरले नाही, आपण तिची विचारपूस करतो, तब्येतीची चौकशी करतो, ती सांगेल ते सगळं मान्य सुद्धा करतो, पण त्या पलीकडे जाऊन तिच्या बोलण्याचा वागण्याचा विचारच करत नाही आपण. कसं आहे गौतम, बायकांच्या आयुष्यात खूप सारे इंटरनल चेंजेस होत असतात, हॉर्मोनल चेंजेस होत असतात, आणि त्यांचा डायरेक्ट परिणाम त्यांच्या विचारांवर, त्यांच्या वागण्यावर होत असतो. आपल्याला असं वाटतं त्या चिडचिड करतायत, पण खरं कारण शरीरात होणारे बदल हे असतं. तुझी आई काय म्हणाली मला? तुम्ही संस्कार करण्यात कमी पडलात, तुमच्या वागण्या बोलण्यातून संस्कार दिले नाही. बाबा काय म्हणाले? तुम्हाला तुमच्या पैशांचा माज आहे, गर्विष्ठ आहात तुम्ही, आणि बरंच काही. त्यांना बरोबर वाटलंय. आणि मग मी पण ना विचार करायला लागले, तर माझ्या असं लक्षात आलं की हो, प्रॉब्लेम आहे माझ्यात काहीतरी, आणि मला ना स्वतःला मी सुधारायला हवं, मी सुधारेन, पण ना आत्ता सध्या खूप डिफरन्स आहे आपल्यात. मला अचानक तुम्ही असं एकदम मोठे वाटायला लागलात, भारी, आणि मी अशी छोट्या गोष्टी मनाला खुजी एकदम. म्हणजे आपण म्हणतो आई चिडली आहे, दमली आहे, सतत चिडचिड करते, पण रिझन फिजिओलॉजिकल असू शकतं हे माहीतच नसतं आपल्याला, किंवा आपण समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. आपण डायरेक्ट वयाचं लेबल चिटकवतो. आई दमली आहे, सतत चिडचिड करते, आईचे मूड स्विंग्स होत आहेत, आईच्याने हल्ली काही होतच नाही, असं स्टेटमेंट देऊन मोकळे होतो. आणि आत्ता आईचं वय झालंय असं ठरवून मोकळे होतो. पण खरं कारण वयामुळे तिच्या शरीरात होणारे चेंजेस, हॉर्मोनल चेंजेस हे असू शकतं. या गोष्टीकडे लक्षच देत नाही आपण आपल्या आईकडे एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून बघतच नाही, तसा विचारच करत नाही. आपली आई मेनोपॉज मधून जाणारी एक स्त्री असू शकते, या बाबतीतली सेन्सिटिव्हिटी दाखवतच नाही आपण. की असं खरंच काही नाहीये. नाही, असं खरंच काही नाहीये, मला माहिती, पण मला माझ्या वाटण्याला मी थांबून नाही ना शकत. आणि रोटी बेटी व्यवहार, मी तुला देवळात म्हटलं होतं ना, शेवटी समान माणसांमध्ये होतो, बरोबरीच्या. मग आपण एका पातळीवर येण्यासाठी तर काय करावं लागेल ना. आत्ता आपल्यामध्ये अंतर पडलंय हे मात्र खरं. ए बाई, म्हणजे पैशाचं वगैरे अंतर नाही, तसं नाही, विचारांचं अंतर पडलं ना. तू लगेच विचार करशील एक, तसं मी, तुमची मनं अशी खूप मोठी वगैरे आहेत, अशी भारी आहात तुम्ही, आणि मी अशी कोत्या विचारांची, चिडकी, त्यामुळे ना खूप कॉम्प्लेक्स आलाय अगं. आणि मग असं वाटतंय की आता थोर माणसांबरोबर कशी काय सोयरीक जुळवायची. मला वाटतं मी डिप्रेशनमध्ये जाणार आहे. आता हेच बघ ना, हे एवढं सगळं घडलं, तिला खूप त्रास झाला, तिला खूप दुःख झालं, तिला वाईट वाटलं. साहजिकच आहे, तिचं अख्खं आयुष्य आपल्या भोवती फिरतं, फक्त आपण आहोत तिच्यासाठी, आणि आपण तिलाच समजून घेतलं नाही. एरवी घेत नव्हतो, आताही नाही घेतलं. उलट आपण तिला विश्वासात न घेता तिच्यापासून महत्वाच्या गोष्टी लपवल्या, तिला फसवलं. चूक आपण केली, आणि आपण अपेक्षा करतोय की ती आपल्याला समजून घेईल. आई आहे ना ती, म्हणून आपल्याला असं वाटतं की तिने सगळ्या चुका पोटात घेतल्या पाहिजेत. आई कशी चिडू शकते, आई कशी नकार देईल, आई कशी नाराज होईल? ती आई आहे ना, तिनं फक्त आपल्यावर प्रेम आणि प्रेमच केलं पाहिजे. आणि आपण काय, थोडीफार चौकशी करायची वरवर, आणि आपल्या मनाला येईल तसं वागणार. चुकतोय आपण गौतम. आपण आईसमोर असा निर्णय नाही सांगू शकत डायरेक्टली. आपल्याला तिच्याशी शांतपणे, तिच्या कलाने घेत बोलायला हवं. तो हक्क आहे तिचा. काकी,
तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे आम्ही सुद्धा खूप बोललो, आमचं सुद्धा चुकलंय. आणि मम्मी पण त्या दिवशी खूप बडबडली. म्हणजे चूक आमची पण आहे, पण केली ना. म्हणजे पटलं ना तुला की तुमचं चुकलंय म्हणून. हो, टाळी एका हाताने वाजूच शकत नाही. एक्झॅक्टली, टाळी एका हाताने वाजूच शकत नाही. मग मी ना या सगळ्या प्रकारावर थोडासा विचार केला आणि मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी सांगू का? हो प्लीज सांगा ना तुम्ही. काय? तुझ्या पप्पांना पण हे सगळं असं अचानक तुम्ही केलं लग्नामध्ये, त्याचा त्रास झाला असेल ना. पप्पांना पण वाईट वाटलं असेल ना, राग आला असेल ना तुमचा. बोलणं टाकलं असेल ना पप्पाने तुमच्याशी. मग तुम्ही काय केलं? माफी मागितली. माफी कशी मागितली? त्यांच्या पायावर डोकं ठेवून हात जोडून ते माफ करेपर्यंत रडत रडत मागितलीत की नाही? हो. आणि मग त्यांनी तुम्हाला माफ केलं. चरू बेटा, मलाही वाईट वाटलं होतं, पण माझी कोणीच नाही मागितली माफी. काकी मी तुमची माफी मागते ना. खरंच. नाही 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 रे, तसं नाही. मग तुम्ही कसं आहे ते सांगा. मी खरंच तुम्ही जे सांगाल ना ते करेन. नक्की? माझी शपथ घेऊन सांग, मी जे सांगेन ते तू करशील? हो. मग एक काम कर, तू आणि तुझी मम्मी माझ्या घरी येऊन माझ्या पायावर डोकं ठेवून नाक रगडून माझी माफी मागायची. अरे तुमच्या पप्पांची पण अशीच माफी मागितली होती की नाही? मग पप्पांनी माफ केलं होतं की नाही? मी पण करेन. आणि शेवटी प्रश्न तुझ्या बहिणीच्या लग्नाचा आहे, तिच्या आयुष्याचा आहे. एकदा का तुम्ही माफी मागितलीत ना की मग मी लग्नाचा विचार करेन. माझं ठीक आहे, पण मम्मी मी मागते ना तुमची. अगं तू काय बाबा, नीट ऐकलं नाहीस का? चुकलं तुझ्या मम्मीचं पण की नाही? बोललीये तुझी मम्मी पण, हो की नाही? मग तू आणि तुझ्या मम्मीने दोघींनी माझ्या घरी यायचं, माझ्या पायावर डोकं ठेवायचं, नाक रगडायचं आणि माफी मागायची. सिंपल. आणि जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही ना तोपर्यंत माझ्या डोक्यात की नाही तो असा राग, चिडचिड, अपमान हेच फिरत राहील. लग्नाचा विचार सुरूच नाही होणार माझ्या डोक्यात. कळतंय का तुला? माझा त्रास कळतोय ना तुला? हलकं वाटतंय ग मैत्रिणी तुझ्याशी शेअर करून. आणि ज्याच्यासाठी आले होते ते पुन्हा एकदा खूप छान प्रेझेंटेशन केलंस. तुझ्यामुळे मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं. मी जयला सांगते तुला इन्क्रीमेंट द्यायला.